एक लोकप्रतिनिधी असूनही अत्यंत बेजबाबदारपणे धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होईल असं वागणारे आणि बोलणारे राजकारणी म्हणजे गोपीचंद पडळकर. हीच त्यांची खरी ओळख आहे. कोणत्याही घटनेला एका धर्मांध अँगलने बघणं हे ते त्यांचं कर्तव्य मानतात. इथे मानवता, मूल्य, सर्वधर्म समभाव यांना काडीचीही किंमत नाही, ज्याचा उल्लेख आपल्या राज्यघटनेमध्ये आहे. कुठल्या तरी एखाद्या गुन्हेगारी कृत्यामध्ये मुसलमान किंवा इतर कोणत्या धर्माचं नाव आलं की सुरू झालं यांचं हिंदू मुस्लिम करणं. उच्छाद नाही तर काय हा. पण दुर्दैवाने असल्यांवरती समाजामध्ये अशांतता पसरवली म्हणून कोणतीही कारवाई होत नाही. आपल्या सिस्टीमचं हेच कटू सत्य आहे. पडळकर का धर्माधर्मामध्ये तणाव होईल अशी विधानं करत असतात आणि वागत असतात. लोकप्रतिनिधींना सर्वसामान्यांचे कोणतेच कायदे लागू होत नाहीत का? भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे याचा विसर लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्यांना पडलाय का? किंवा धर्मनिरपेक्ष हा शब्द एक फॉर्मॅलिटी म्हणून राहिलाय का आपल्या संविधानामध्ये? भिगवणच्या घटनेनंतर गोपीचंद पडळकरांचा उथळपणा पुन्हा एकदा समोर आलाय का? सगळी चर्चा या व्हिडिओमध्ये असणार आहे. सो पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं कमेंटमध्ये नोंदवा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक अशी घटना ज्याची अनावश्यक चर्चा सुरू झाली आहे. स्थळ पुणे जिल्ह्यातलं भिगवण. दिनांक 17 फेब्रुवारी 2026. वेळ दुपारी 3:30. एक 21 वर्षांची तरुणी आपल्या आई आणि भावासोबत मार्केटमध्ये जात होती. त्याच वेळी एका 4 चाकीतून आलेल्या 2 तरुणांनी भर चौकातून तरुणीचं अपहरण केलं. यावेळी ते तरुणीच्या सोबत असलेल्यांच्या डोळ्यांमध्ये मिरची पूड टाकतात, लाकडी दांडक्याने मारहाणही करतात. गमतीची गोष्ट म्हणजे भर चौकात घडलेल्या या घटनेचं CCTV फुटेज पोलिसांना मिळत नाहीये. तपास सुरू आहे, पण ज्या गोष्टी पोलिसांना माहीत नाहीयेत त्या आमदार गोपीचंद पडळकरांना मात्र इत्थंभूत माहिती आहेत. आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास करावा आणि आरोपींना कठोर शिक्षा करावी. शिवाय आरोपी ज्या धर्मातून येतात त्यांनाही एक मेसेज द्यावा आणि हिंदूंचं रक्षण करण्याचं सत्कार्य करावं, नाही का? पडळकरांनाही हेच म्हणायचं असेल ना? कारण त्यानंतर त्यांच्या आणि आणखी एक महान व्यक्तिमत्व असलेले संग्राम जगताप यांनी हिंदूंना चिथावण्या देण्याचे प्रकार हे सुरू केलेले आहेत. त्यांनी हिंदू जनआक्रोश मोर्चा सुद्धा काढला, ज्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. भिगवणमधलं वातावरण त्यामुळे कलुषित झालं, अशांत झालं. आता या सगळ्याला जबाबदार कोण आहे? या घटनेनंतर संबंधित तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, जो तुमच्यापैकी अनेकांनी पाहिला असेल, ऐकला असेल. पण त्यानंतरही हिंदू मुस्लिम करून अराजक माजवण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा या विघ्न संतोषी गोपीचंद पडळकरांवरती कधी कारवाई होणार किंवा होणार की नाही असा प्रश्न विचारताना खरंच संताप येतोय. तसं तर पडळकर कायमच मुस्लिम आणि ख्रिश्चनांचा द्वेषपूर्ण उल्लेख करत असतात. आतापर्यंत त्यांनी काय तारे तोडलेत यावरती या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार नाही आहोत. आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत ती फक्त भिगवणच्या प्रकाराविषयी. इथे एक घटना घडली. आपलं अपहरण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर या तरुणीने आपल्या प्रियकराबरोबर, म्हणजे ज्याच्यावरती अपहरणाचा आरोप आहे त्याच्याबरोबर ती एक व्हिडिओ करून आपण त्याच्यासोबत स्वखुशीने गेले असल्याचं सांगितलंय. पण पडळकरांना मात्र यावरती शंका आहे. हा व्हिडिओ जो काही आहे तो दबावाखाली बनवला गेल्याचा त्यांचा दावा आहे. आता हे सगळं सुद्धा तेच ठरवणार आहे. पण अशा घटना या पडळकर आणि एकूणच त्यांच्या सहकाऱ्यांसाठी, काही विशिष्ट सहकाऱ्यांसाठी आणि मंडळींसाठी सुवर्ण संधी असते राजकारण करण्याची. याच निमित्ताने आमचे पडळकरांना काही सवाल आहेत. पोलीस तपास होण्याआधीच मुलीवरती अन्याय झाल्याचा शोध कोणत्या आधारावरती लावला? पोलिसांनी नाकारल्यानंतरही मोर्चा का काढला? लव्ह जिहादचा आरोप करून काय साध्य करायचे? कारण लव्ह जिहाद अशी कुठलीही संकल्पना अस्तित्वातच नाहीये आणि हे कोर्टाने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. हिंदू संतापलेला आहे हे कसं ठरवलं? समस्त हिंदूंनी तुम्हाला तारणहार म्हणून घोषित केलंय का? काय आहे ना, धर्मावरती बोललं की प्रसिद्धी मिळते. कारण काय माहितीये? देव, जात आणि धर्म
या संकल्पनांमुळे भावना चाळवल्या जातात। जी गोष्ट कोणाच्या ध्यानीमनी नसते त्याचं विष हे पद्धतशीरपणे पेरलं जातं। आता याच घटनेचं बघा, अशी हजारो प्रकरणं होतात। किती प्रकरणामध्ये पडळकरांनी मोर्चे काढले, लव जिहाद म्हणायचं आणि मोर्चे काढून चिथावण्या द्यायच्या किंवा मग माथी भडकवायची। जगभर आपल्या देशाची काय प्रतिमा होत असेल याचा विचार करण्याची कुवत आहे की नाही? का फक्त माझी जात, माझा धर्म एवढंच करत बसणार आहात? याच्याही पलीकडे जग असतं याचं भान कधी येणार अशा लोकप्रतिनिधींना? हा उत्तर न सापडलेला आमचा प्रश्न आहे। पडळकरांवरती कारवाई का होत नसेल? काही मुद्दे बघा। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा आणि कायद्याची कमकुवत अंमलबजावणी। भारतामध्ये द्वेषपूर्ण भाषणाविरुद्ध कलम 153A, 295A हे अस्तित्वात आहेत, पण राजकीय नेत्यांना मात्र ते लागू होत नाहीत की काय हे माहीत नाही। अशा प्रकरणांमध्ये फ्रिंज एलिमेंट म्हणून दुर्लक्ष केलं जातं। दुसरा मुद्दा, सर्वसामान्यांकडून समर्थन मिळतंय का? अशी वक्तव्य सामान्य लोकांना आवडतात का? म्हणजे बघा ना, या घटनेनंतर हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला, त्याला कुणाची गर्दी होती हे शोधण्याची गरज आहे। पुढचा, पोलिसांची उदासीनता। राजकीय नेत्यांची अरेरावी सुरू असताना पोलीस निव्वळ बघ्याची भूमिका घेतात आणि हे वारंवार सिद्ध सुद्धा झालेलं आहे। याचाच गैरफायदा घेतला जातो आणि इथंही तेच दिसून येत आहे। चौथा मुद्दा आहे राजकीय संरक्षण। गोपीचंद पडळकर ही व्यक्ती जेव्हा जेव्हा काहीतरी बोलते तेव्हा धर्मांमध्ये तेढ होईल असंच ते सगळं काहीसं असतं। मध्यंतरी ख्रिश्चन धर्मावरती त्यांनी अतिशय संताप आणणारी वक्तव्ये केली होती आणि त्यावरती बिशप्सनी कारवाई करण्याची सुद्धा मागणी केली होती। शांतता मोर्चा काढला होता, पण पडळकरांवरती ना संबंधित पक्षाने कारवाई केली ना पोलिसांनी। पण तुम्हाला माहिती आहे, ही सगळी कारणं आपण पाहिल्यावरती हे सगळं असंच सुरू राहणार असंच दिसतंय। यामध्ये काहीही बदल होणार नाही असं वाटतंय, कारण धर्मांधता ही वाढत चालली आहे। आपणच जागरूक राहून जाती जातीमध्ये किंवा धर्माधर्मामध्ये तेढ वाढवणाऱ्यांना पाठिंबा देता कामा नये। गोपीचंद पडळकर हे ज्या नेत्याच्या नेतृत्वात लढत आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही शिकणार आहेत की नाही हा आमचा सवाल आहे। देवेंद्र फडणवीस यांना कधीतरी, म्हणजे खरंच कधीतरी, कोणत्या जातीच्या विरोधामध्ये किंवा कोणत्या धर्माच्या विरोधामध्ये बोलताना तुम्ही पाहिले का किंवा ऐकले का? नाही ना? बरोबर, ते आपल्या सहकाऱ्यांना सांभाळून घेतात, सौम्य समज देतात आणि याचाच गैरफायदा गोपीचंद पडळकर यांच्यासारखे नेते घेतात आणि हे स्पष्ट दिसतंय सुद्धा। या निमित्ताने आमचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आवाहन आहे की हे जे काही गोपीचंद पडळकर सारखे नेते असतील या नेत्यांना योग्य समज देण्याची गरज आहे, तरच सामाजिक सलोखा हा कायम राहील। तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घटनेबद्दल कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओमध्ये इतकंच। जय हिंद, जय महाराष्ट्र।